देवाचे भजन. इतर कुठल्या कधी पाहिलं का डुकरं गेले बा त्र्यंबकेश्वरला दिंडी घेऊन? मसाळ्यांनी सप्ताह बसवला कधी? अरे बाबा, कीर्तनात फक्त माणसानीच यायचं असतं, हे इतरत्र कोणाचं काम नाही. मग परमात्म्याने काया देईल कशा करतात? परमात्म्याच्या प्राप्ती करतात. या मृत्यूलोकामध्ये साऱ्या गोष्टी मिथ्या आहेत, एकच गोष्ट सत्य, त्याला देव असं म्हणतात. देवाच्या प्राप्ती करता हृदय झिजवला पाहिजे. पण दुर्दैव आहे, दुर्दैव आहे, मुसलमान किती शिकला त्याला नमाज पडायची लाज वाटत नाही. ख्रिश्चन लोक मोठे मोठे शास्त्रज्ञ झाले, त्यांना कधी इशू समोर गुडघे टेकायची लाज वाटत नाही. दुर्दैव फक्त हिंदू धर्माचं आहे. आमच्या धर्मात 2 पुस्तकं वाचली की लोक म्हणतात या जगात देव नाही. तर देव पाहण्याकरता डोकं लागतं, डोक्यात अक्कल लागते. परमात्म्यानं तुला डोकं तर दिलं पण अक्कल दिली नाही, शोकांती काय? या जगात देव आहे ना, पण देव पाहण्याकरता काहीतरी प्रयत्न करावे लागतात. देव पाहण्याकरता प्रयत्न केले पाहिजेत. ज्ञानोबा काय सांगतात? म्हणतो नमनिता तैसे नसता. देव पाहण्याकरता प्रक्रिया आहे. पण दुर्दैव आम्ही लोक देव मानत नाही. आता जसं प्रश्न विचारणार तसं उत्तर द्यावं लागतं. बघा, प्रश्न विचारणाऱ्यावर अवलंबून आहे. बरेच लोक म्हणतात या जगात देव आहे, आम्ही म्हणतो आहे. मला दाखवा, आता कुठून जाऊ सांग? भगवान को देखने की चीज आहे, असं लावोगे? पण ज्याचं म्हणणं नाही जगात देव, एक जण आनंद म्हणतो महाराज या जगात देव आहे. मी म्हटलं आहे, मग दाखवा. अरे असं नाही, तो आहे पण दिसत नाही. म्हणे असं नाही, जे दिसत नाही ते नाही, मग मी तुला देव दाखवतो. तो म्हणजे कसं काय? जे दिसत नाही ते नाही ना? म्हणे अजिबात नाही. म्हटलं मग 100% देव दिसणार. म्हणजे काय करावं लागेल? घरी जा आणि इलेक्ट्रिकच्या बोर्डात दोन्ही बोटं घालून का? तो म्हणजे करंट लागल की? मग करंट दाखव ना. जसं करंट आहे दाखवू शकत नाही तसं देव आहे. देव आहे कुठे शोधायचं त्याला? हृदयामध्ये. देव पाहण्याकरता काहीतरी प्रक्रिया सांगितल्यात आमच्या संतांनी, पण आम्ही देवच मानत नाही. म्हणजे देव मानत नाही त्यांच्यासाठी आमच्याकडे प्रचंड, जसा प्रश्न विचारणारा तसं उत्तर असतं. आमच्याकडे महाराज लोक सांगतात नाही का, शाळेमध्ये अचानक साहेब धडकले, साहेबांनी सांगितलं पोरांनो माझ्या प्रश्नाचं उत्तर द्याल का? पोरं म्हटलं विचारा साहेब. साहेब म्हटले पोरांनो सांगा, 1 रुपयाला 6 आंबे, माझं वय किती? साहेब पोर म्हटले यार गणित कसं बसत? बजावाकी कर बसत नाही, बेरीज कर बसत नाही, गुणाकार कर बसत नाही, गणितच बसना. पहिलं पोरगं फेल, दुसरं फेल, तिसरं फेल, चौथं फेल. मागचं बेंचवर झोपलं होतं, त्याच्या हौकीनं उठवलं शेजारच्यानं. उठ, काय झालं? साहेब आले. काय विचारतात? प्रश्न येऊ दे माझ्यापर्यंत. साहेब त्याच्यापर्यंत आले. अरे नाव काय तुझं? विकी. माझ्या प्रश्नाचं उत्तर देतो का? देतो की साहेब. सांग, 1 रुपयाला 6 आंबे, माझं वय किती? तो म्हटला 42. आणि बरोबर साहेबाचं वय 42 होतं. साहेब आश्चर्यचकित झाले राव. साहेब म्हटले मास्तर काय तुम्हाला अक्कल आहे का? पुढे बसवतात, हुशार बरोबर मागं बसवतात. किती गोड पोरग आहे बेटा. इकडे कोणती मेथड वापरली? कसं गणित सोडवलं? विकी म्हटलं फार सोपं होतं साहेब. अरे सोडवलं कसं ते सांग. म्हटले आमच्या गल्लीत एक हातमॅड आहे, त्याची वय 21 आहे. तुम्ही मला फुलमॅड दिसतं, तुमची वय 42 आहे. अरे प्रश्न विचारताना प्रश्नाचं उत्तर कसं द्यावं? आता अनेक गोष्टी मी सांगू शकतो, माझ्याकडे वेळेचा अभाव. एकदा अकबर बिरबलाचा दरबार भरला. आता अकबर हा मुसलमान पण बिरबल हा ब्राह्मण. पण अकबराचा दरबार ब्राह्मण होता, बिरबला वाचून चालत नव्हता. बिरबल नाही ना, दरबार बंद. एकदा असं विचारलं बा अकबरानं बिरबलाला, बिरबल लोग होते त्या जगत में खुदा तेरा क्या मानना है? मला काही हिंदी येत नाही, थोडी थोडी आती वो भी अल्पट्या खाती, दृष्टांत हिंदीत नाही म्हणून बोलतो. बिरबल बोले क्या लोग कहते जगत में खुदा तेरा क्या मानना? बिरबल ने कहा अकबर जी इस जगत में खुदा है। बोले कुछ भी कर, कहां से चला मुझे मालूम नहीं, खुदा दिखाना पड़ेगा। तेरा मानना है खुदा, तो खुदा दिखा, नहीं तो तुझे मार देंगे। बिरबल ने कहा भाई मर जाने से अच्छा है कुछ तो भी करो। बिरबल ने सांगितलं ठीक है अकबर जी, आने वाली 10 तारीख को सुबह 10:30 बजे मैं तुम्हें खुदा दिखाऊंगा। फुकटाचा देव सर्वांना गोड लागतो. अख्ख्या गावात खबर गेली, येणाऱ्या 10 तारखेला सकाळी 10 वाजता बिरबल अकबराला देव लावणार आहे. लोकांनी नातेवाईक बोलवून घेतले. 9 तारखेच्या रात्री बिरबलाने एका कुंभाराकडून एक गाढ बांधलं, गधड, आणि एका खोलीत कोंडून ठेवलं. खोलीला भलं मोठं कुलूप लावलं. सकाळी सभा भरली, अकबरूनचा आसनावर बसला. अकबरानं बिरबलाला विचारलं, बिरबल आज की तारीख? बोले 10. घड़ी में टाइम? बोले 10:30. तो खुदा दिखाने वाला था? बोले हाँ। अकबर जी पहले खुदा तुम देखोगे या तुम्हारी प्रजा? राजकारण लोक हुशार असतात.
अकबर म्हणतो खुदा का वाक्य जाने वाला पहले मेरी प्रजा उसके बाद मैं देखूंगा। बीरबल उंच आसनावर उभा राहिला आणि बीरबलाने लोकांना सांगितलं भाइयों जिन जिन को खुदा देखना है कतार में खड़े हो जाओ, ज्यांना ज्यांना देव पाहायचा आहे एका रांगेत उभे राहा। सर्व लोक एका रांगेत उभे राहिले आणि बीरबलाने सांगितलं भाइयों जरा गौर से सुनिएगा, इस रूम में खुदा बैठा है, या खोलीमध्ये देव बसलेला है, लेकिन एक बार एक ही आदमी अंदर जाएगा, एकदा एकच माणूस मध्ये जाईल, और अंदर जाने के बाद में जो एक बाप की औलाद है उसे खुदा दिखेगा और जो दो बाप की औलाद है उसे गधा दिखेगा। पहिलं गेलं भक्कत झालं बीरबल तेरे पैर दिखा क्यों, मैंने मेरी जिंदगी में ऐसा खुदा कभी नहीं देखा। एक म्हणतो क्या खुदा का पेट है, तीसरा म्हणतो क्या खुदा का मुंह है, चौथा म्हणतो क्या खुदा का। अकबराचा नंबर लागला, अकबर गेलं भक्कत झाला, म्हणतो बीरबल तेरे पैर दिखा क्यों, मैंने मेरी जिंदगी में ऐसा खुदा कभी नहीं देखा। याला म्हणतात बाप दाखवणार तर श्राद्ध करू, जगात देव आहेच शोधावा लागेल। मग त्याला शोधण्याकरता काय करावं लागेल, त्याला शोधण्याकरता फार सोपे साधन सांगितलं। देवाला शोधण्याकरता एकतर देवावर प्रेम करा, नाहीतर देवासोबत दुश्मनी करा। दोन पर्याय, एक तर प्रेम करावं नाही तर वैरत्व करावं। वैरत्व आपल्याकडून शक्य नाही, त्याकरता क्वालिटी शिशुपालाची, रावणाची, कंसाची लागते। आपल्या बापाकडून ते शक्य नाही। सोपा पर्याय देवावर प्रेम करावं, कारण या जगात फक्त देवाचं प्रेम फलद्रूप होतं। जरा बोलू, चामडीवर केलेलं प्रेम धोका देतं। काय, चामडीवर केलेलं प्रेम धोका देतं आणि परमात्म्यावर केलेलं प्रेम तारून नेतं। म्हणून प्रेम करायचं तर देवावर करा। मग देवावर प्रेम करत असताना संसार करायचा नाही का, संसारच केला पाहिजे, पण कसा करावा, संसारी असावे असोनी नसावे। कोण म्हणतं संसार करू नये, जगद्गुरु शंकराचार्य महाराजांनी 4 वर्णी आश्रमाची निर्मिती केली। ब्रह्मचारी, गृहस्थी, वानप्रस्थी आणि संन्यासी। चारींमध्ये श्रेष्ठ कोण, तर जोडून या धन उत्तम व्यवहार उदास विचारे वेच करी, या ग्रस्त्याला धन्यता दिलेली आहे। बरं, संसार 2 प्रकारचा आहे। तुम्हाला जर विचारलं संसार म्हणजे काय, 2-4 एकर शेती, एक स्लॅबचं घर, माझी बायको 2 शेवडे पोरं, झाला संसार। याचं नाव संसार आहे का? संसार करायचा तर करा सावता महाराजांसारखा, कांदा मुळा माझी, अवघी विठाई माझी, मोठ नाळा विहीर दूरी, अवघी व्यापेरी पंढरी। अरे कांद्यात विठ्ठल, कारल्यात विठ्ठल, गिलक्यात विठ्ठल, विठ्ठल जळी सरी भरला, इता टाव नाही उरला। इतका आदर्श संसार केला की सावता महाराज पंढरीला नाही गेलं सिस्टीम मध्ये। पंढरीचा देव सावता महाराजांना भेटायला आला, पंढरीचा देव भेटायला आला, याचं नाव संसार। संसार करायचा ना, करा ज्ञानोबरायांसारखा। ज्ञानोबरायांना मुलं किती, ओ दलपत तोडकर सांगा, ती पेट करतो सांगा। ज्ञानेश्वर महाराजांना मुलं किती, बोला, दक्षिणेतले घ्या, तशी कमी घ्या, त्यातले देतो सांगा। मुलं सांगा तरच पुढे जाईल, नाही ते धन्यवाद। अंदाजन सांगितलं की परफेक्ट सांगितलं, परफेक्ट सांगितलं, धन्यवाद। नाव ज्ञानी, मुमुक्षु, जिज्ञासू आणि संसारी। जगातला पहिले पुरुष ज्ञानोबा आहे की ज्यांना बायको नाही पण 4 मुलं आहेत। 4 करता माऊलीने प्रॉपर्टी कमवली, विचारसागर, पंचदशी, ज्ञानेश्वरी, हरिपाठ। मग माऊली म्हणतात अवघाची सुखाचा